नवदानकर ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, बरं का, ह्यांनी जे हिंदुत्व दिलं आहे ते पुरोगामी हिंदुत्वच आहे. त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे ना. सर, बीडमध्ये आंदोलन और क्या है, रवींद्र दंगेकर हे काँग्रेसमधून आता शिंदे सेनेत दाखल होत आहेत, कसं पाहताय? त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. दंगेकरासारख्या कार्यकर्त्यांना हा निर्णय घ्यावा हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला, ज्याला पक्षानं भरपूर काही दिलेलं असतं, त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो. ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात, हा दावा चुकीचा आहे. दंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलं आणि विरोधी पक्षानंच आजचा दंगेकर निर्माण केला. संघर्षातून निर्माण झालेला दंगेकर सरकार जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिनेला जाऊन बसतो तेव्हा हा दंगेकर हा खतम होतो, मरून जातो. हा नवा दंगेकर. जयंत पाटील यांनी म्हटलंय की मी सर्वांच्या संपर्कात आहे. अलीकडे जरा शांत असतं जयंत पाटील. जयंत पाटील आमच्या संपर्कात आहेत ना. परवा आमच्या बैठकीला हजर होते ते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात जी महाविकास आघाडीची बैठक झाली त्याचं यजमानपद त्यांच्याकडेच होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या सर्वच घटकांच्या संपर्कात ते आहेत, मोठे नेते आहेत ते. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क असायला काहीच हरकत, आमचाही आहे ना. पक्षाचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की आपल्या मित्र पक्षांना सत्तेची स्वप्न पडू लागलीत आणि त्यांनी मंत्रिपदाची जॅकेट शिवली होती म्हणून कदाचित आपला पराभव झाला. याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्यात समन्वय नव्हता. तुमचा आरोप हा मतदार यादी ईव्हीएम वरती असतो असा उद्धव ठाकरेंचे विधान थोडं विसंगत वाटत नाही का? अजिबात विसंगत नाही. चला, त्या हिंदीने काय मुंबई महापालिकेच्या 7 नेत्यांना राज्य सरकार जी आहे सपोर्ट करते, त्यांच्या साखर कारखान्यांवर मेहरबान बघा, कोट्यावधी रुपये बुडीत कारखान्यांना दिले, कोट्यावधी रुपये. त्याच्यामध्ये तुम्ही नावं पहा ना. संजय मंडलिक आहेत, हसन मुश्रीफ आहेत, विवेक कोल्हे आहेत ना. मी तुम्हाला नावं सांगतो. 80 कोटी, 139 कोटी, 160 कोटी ही पैशाची लूट आहे. माननीय उद्धव साहेबांनी अशा प्रकारची लूट थांबवली होती. अशा कोणत्याही भंगारात जात असलेल्या कारखान्यांना जनतेचा पैसा देणार नाही ही त्यांची भूमिका होती. याची गॅरंटी कोण घेणार आहे? पैशाची कोट्यवधी रुपयाची ही लूट आहे.